आज करवीर तालुक्यातील शिंगणापूर, नागदेववाडी, वडणगे, केर्ले, खोपिरे, येवलूज, आसुर्ले, पोर्ले, कोतोली या मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदानासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। केर्ले येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यास 1 तास लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। पोलीस अधीक्षकांनी कडेकोट सुरक्षेचे आदेश दिल्यामुळे केंद्रावर पोलीस फौज फाटा तैनात होता। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून मोबाईल फोन आणि वाहने 200 मीटर लांब ठेवण्यास सांगण्यात आले होते। फक्त अपंग, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि पेशंट नागरिकांसाठी वाहने आत सोडली जात होती। तसेच सर्वच केंद्रावर प्रथमोपचार कक्ष बनवण्यात आला होता। वडणगे गावामध्ये एकूण 11,000 मतदान असून सकाळी 11 वाजेपर्यंत 30% मतदान झालं असल्याचा अंदाज इंद्रजित पाटील यांनी व्यक्त केला। तसेच वडणगे गाव हे शांततेचं गाव असल्याचंही ते म्हणाले। केर्ले गावामध्ये काही ज्येष्ठ महिला मतदारांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन केले। अनेक ठिकाणी 80 ते 90 वर्षांचा ज्येष्ठ नागरिकांनी काठीचा आधार घेत मतदान केल्याचं पाहायला मिळालं। येवलूजमध्ये विद्यमान सरपंच पांडुरंग पाटील यांनी विधानसभेप्रमाणे मतदार याद्या असत्या तर नावे शोधणं सोपे झाले असते। काही नागरिकांना नावे आणि खोली नंबर शोधण्यास त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं। किरकोळ कारणे वगळता करवीर तालुक्यामध्ये शांततेत मतदान पार पडल्याचं दिसत होते। टीव्ही नेक्स्ट साठी कॅमेरामन तुषार पाटील सोबत प्रदीप जाधव।